भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या परमेश्वर. धन्यवाद करतो राजा, ह्या सुंदरशा वेळी परमेश्वर, या दुपारच्या वेळी तुमच्या नावाचा गौरव करतो परमेश्वर. जसं तुमचं वचन म्हणतं परमेश्वर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर परमेश्वर. या सुंदरशा वेळी मी तुमच्या नावाचा धन्यवाद करतो राजा. पिता परमेश्वर, हा सुंदरसा वेळ तुम्ही आम्हाला दिला पिता परमेश्वर. आज जी काही सभा होणार आहे परमेश्वर, त्या पास्टरद्वारा तुम्ही आमच्याशी बोला परमेश्वर. आज तुमचं सुंदर वचन आमच्या अंतःकरणामध्ये छापण्यासाठी मदत कर राजा. धन्यवाद करतो राजा. इथून पुढची वेळ तुमच्या हाती सोपतो राजा. तुमच्या नावाचा गौरव करतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन, आमेन. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा,
नाकातिथी नाकातिथी ना कष्ट करी कष्टकरी परमपिता सजवितो तया परमपिता सजवितो दया आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाकरे उडती कशी पहा पाकरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया पक्षी पहा पक्षी पहा फुले पहा फुले पहा मोठी ही देवाची दया मोठी देवाची दया तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी पहा पाकरे उडती कशी पहा पाकरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया अमेन हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना पुन्हा एकदा आमचं अभिनंदन, आमचे नमस्कार. येशू तुला भेटतो या कार्यक्रमाला तुम्ही आलेले आहे. देवाचा आभार मानतो, तुमचा आभार मानतो. आतापर्यंत देवाचं गाणे ऐकले. आता आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आजचं वचन स्तोत्रसंहिता त्याच्या 30 अध्याय 11 वचन. सॅम्स 30:11. स्तोत्रसंहिता 30:11. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. तू माझे गोंड ताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेत. तू माझा विलाप दूर केला आणि मला नाचायला लावला. तू माझे गोंड ताट, गोणीच्या कपडे मी घालत होतो, दुःखाचे कपडे, मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेत. तुम्ही पाहताय एस्तरच्या पुस्तक 4 अध्याय 1 वचनामध्ये, एस्तर 4:1, एस्तर 4:1 मध्ये हे वर्तमान मर्दगयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोंड पाट नेसून राख फासली आणि नगरांच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. आणि 3 वचनामध्ये वस्त्री फक्त मुर्देगाय नाही, राजाचा हुकुम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोचले तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली. बहुतेक लोक गोंडपाट नेसून राखेत पडून राहिले. असं गोष्ट काय घडलं? ते 3 अध्याय 13 वचनामध्ये देशामध्ये एक कानून आले. आमान नावाच्या दुष्ट मनुष्याने राजाला कसं तरी फसवून एक नवीन कानूनामध्ये राजाची हस्ताक्षर लागली. ते काय आहे? एस्तर 3:13 राजाच्या सर्व प्रांतातून जासुदांच्या हस्ते असं आशयाचे पत्रे पाठवण्यात आले की एकाच दिवशी म्हणजे 12व्या महिना आधार महिन्याच्या त्रयोदश दिवशी वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहुदी लोकांना विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी. 12 महिन्याच्या 13 तारखेमध्ये संपूर्ण 127 देशामध्ये जे यहुदी लोक आहेत त्यांना ठार मारावे, त्याच्या घरबार लुटून घ्यावे. त्यांना काय नसावा, ते पण नसावा, त्यांच्या घरबार पण नसावा, असं राजाचं कानून आलं. कारण नामान नावाच्या एक मनुष्याला
मोर्देकाय नावाच्या यहुदीवर राग आला. कारण मोर्देकाय यहुदी होता. यहुदी लोक कोणासमोर आपलं मान खाली करत नाही. फक्त देवासमोर मान खाली करणं असं त्यांच्या म्हणणं नाही, त्यांच्या भरोसा पण असा आहे. हा हामान मोठा, राजाने त्याला मोठा अधिकारी बनवला, पण त्याच्यासमोर हा मान वाकला नाही. त्याला आला राग. तो म्हणतो याच्याबरोबर जितके यहुदी आहेत 127 देशामध्ये सगळ्यांना मी नाश करणार. कारण 127 देशामध्ये तो राजा होता ना, आगास राजा होता, त्याचा हा मंत्री होता. त्यांनी कानून पास केली. आता एक कानून जिथं तिथं आले, सगळे लोक रडायला लागले. मोर्देकाय पण गोंडपाट म्हणजे गोणीने शिलेलं ते वस्त्र ते घालून तो पण रडू लागला. सगळे रडू लागले. आणि नंतर त्याने उपास्य प्रार्थना केला. 3 अध्याय एस्तर 3:16 एस्तर 3:16 एस्तर 3:16 एस्तर काय म्हणते, तुम्ही जा 3 दिवस आपण उपास प्रार्थना करूया. हा हुकूम माफ करा 4 अध्याय 16 चॅप्टर 4:16 जा जुशन येथे सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसं उपास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तरी मेले, राजाला जाऊन सांगणार. तर एस्तरनी जाऊन राजाकडे विनंती केली. एस्तरने काय केलं, एस्तर 8 अध्याय 3 वचनामध्ये एस्तर 8:3 एस्तर 8:3 मग एस्तरने पुन्हा राजाचे अर्जव केले. ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, यहुद्यांच्या नायनाट करण्याविषयी आमान आगागी याने केलेले अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी. आमच्या विरुद्ध कानून पास केलेलं आहे, ते रद्द करायला पाहिजे. मग राजाने काय केलं, आपल्या राजाच्या अंगठी मोर्देकायला दिलं. म्हणलं तुम्हाला जसं पाहिजे लिहून पाठवा. आणि तुम्ही राजाच्या शिक्का लावली ना, कोणी त्याला बदलू शकत नाही. मग त्याने दुसरं कानून बनवलं. त्याच 12 महिना 13व्या दिवसामध्ये यहुदी लोक आपल्या विरोधीला मारू शकतात. जे त्यांचे विरोधी येतात त्याला मारा आणि त्याला लुटा. कानून उलटं झालं. एस्तर 9:1 म्हणते, एस्तर 9:1 एस्तर 9:1 आधार जो 12वा महिना त्याच्या 13वा दिवस राजाचे आज्ञा व फरमान अंमलात येऊन यहुदी लोकांवर वरचढ होण्याच्या आशेचा दिवस समीप आला. पण सर्व उलट होऊन यहुदी लोक आपल्या वैऱ्यावर वरचढ झाले. हा त्याला मारायला प्रयत्न करत होता. आता कारण उलटा झाला, तो याला मारू शकतो एका दिवसामध्ये. मग काय झालं, 8 अध्याय 15 वचनामध्ये चॅप्टर 8:15 एस्तर 8:15 मग मोर्देकाय निळ्या पांढऱ्या रंगाची राजकीय वस्त्र लेवून डोक्यावर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम शणाच्या व जांभळ्या रंगाच्या जगा घालून राजा समोरून निघाला. तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले. आता मोर्देकायच्या गोंडपाट वस्त्र गेले, आता राजाचं वस्त्र आले. आणि 8:16 पाहत आहे, 8:16 सर्व यहुदींना 127 देशाच्या सर्व यहुदी लोकांना प्रकाश व उल्हास आनंद व मान सन्मान हे प्राप्त झाले. बघा देवाने कसं कानून पलटी केलं. बघा जे कानून देवाच्या लोकांच्या विरुद्ध आले की देवाच्या लोकांना मारून टाका, राजाचा अधिकार आहे, सत्तेत चालवणारा अधिकार दिलेला आहे, करा मारा. पण कानून पलटले. आता जे देवाच्या लोकांवर हात उठायला प्रयत्न करतात, देवाचे लोक त्यांना मारू दे, राजाच्या आज्ञा आहे. तर सर्व अधिकारी गण आता यहुदीच्या पक्ष गेले.
आणि हे नवीन कानून आल्यानंतर लोकांमध्ये किती आनंद. तुमच्या जीवनात असं आहे का? शत्रू तुम्हाला दाबायला, नाश करायचा प्रयत्न करतो आणि तो तुमच्या समोर सांगतो, असं आवाहन करतो, बघ तुला राहून देणार नाही, यात तर राहून देणार नाही, तुला कसं काय करतो बघू. पण देव उलटा करणार. बायबलमध्ये म्हणणं आहे, ज्याने खड्डा खोदली दुसऱ्यासाठी त्या खड्ड्यामध्ये तोच पडणार. आता आमानने यहुद्यासाठी खड्डा खोदली, सर्वांना एका दिवस नाश करायचा म्हणून, पण तो गड्ड्यामध्ये तोच पडला, तो फासेमध्ये लटकला. तुमच्या विरुद्ध उठणारा शत्रूच्या बाबा असंच करणार. हालेलुया. आमचा देव न्याय करणार आहे. कोर्ट किती तर आहे, कोर्ट कचेरी किती तर आहे. सर्वात मोठा कोर्ट देवाचा कोर्ट आहे, स्वर्गाचा कोर्ट आहे. त्या कोर्टाच्या विरुद्ध कोण जाऊ शकत नाही. त्या कोर्टामध्ये कधी अन्याय होऊ शकत नाही. तिथे काही चालत नाही, फक्त न्याय देवबापाने केलं, तुमच्या जीवनात करणार. हालेलुया. आणखीन दुसरा राजा 2 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये पाहत आहे. दुसरा राजा 2:13, माफ करा 12 वचन, 2:12. दुसरा राजा 2. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझा बापा, इस्रायलच्या रथानो, इस्रायलच्या राऊतानो. तो पुन्हा त्याच्या नजरेत पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्याचे 2-2 तुकडे केले. मोठ्याने म्हणाला. इथे तामिळमध्ये तो रडून प्रार्थना केला. तर काय गोष्ट झालं, एलिया मोठा नबी होता आणि एलिशा त्याच्या खालचा नबी होता. एकदा असं झालं, एलियाला देवाप्पा स्वर्गात उचलणार होता. तुम्ही दुसरा राजा 2 अध्याय 1 वचनामध्ये पाहत आहे. 2 Kings chapter 2 verse 1. परमेश्वराने एलियाला वावटलीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली, तेव्हा एलिया अलिशाबरोबर गिलगाल येथून चालला होता. तर 9 वचनामध्ये आता एलिया ओते जाणार आहे. ते योर्दानाच्या पलीकडे गेल्यावर, योर्दान नदीच्या पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, मला तुझ्यापासून येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या टाई असलेल्या आत्म्याच्या दुप्पट वाटा माझ्या टाई यावा. तुमच्या आत्म्याची भरपूर वरदान आहे ना, ते मला दुप्पट पाहिजे. आता 10 वचनामध्ये एलिया म्हणतो, बाप रे, तू अवघड गोष्ट मागतोस रे, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील, त्यावेळी मी तुला दिसलो तर तू मागतेस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. पुढच्या 11 वचनामध्ये ते बोलत चालते असता पाहात एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले आणि एलिया वावटलीतून स्वर्गास ओटे चाललाय. ते पाहून अलिशा ओरडला, मोठ्याने म्हणाला. तामिळमध्ये बसता आहे, त्यांनी तो रडून प्रार्थना केला, हो मला सोडून जाताय का तुम्ही? मला वरदान कुठे, आत्मिक वरदान कुठे? पण नंतर वरून एलिशाच्या आता 13 वचनामध्ये पाहत आहे, एलियाचा जो जगा उरून पडला, अंगावरून खाली पडली, त्याला उचलून एलिशा निघाला आणि यर्दानच्या तीरावर मारला. पाणी 2 भाग झाले. सगळ्यांना कळलं आता एलिशाच्या वर पवित्र आत्म्याचं वरदान आलेलं आहे, ते दुप्पट वरदान. आमेन. तुम्ही सुद्धा पवित्र आत्मा मागा देवाकडे. लूक 11:13 लूक 11:30 लोक 11 अध्याय 13 वचनामध्ये, तुम्ही वाईट असतानाही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. मागा. तुम्ही वाईट आहे, पण तुमच्या मुलांना जे काय ते मागतात चांगल्या गोष्टी देतात ना. दारू पिणारा वडील पण मुली म्हणते, पप्पा मला उद्या परीक्षा आहे,
नवीन मला पेन पाहिजे, हे पाहिजे, सगळं आणून देतो. तर पवित्र आत्मासाठी मागा तर तुम्हाला भेटेल. पवित्र आत्मा मागा, त्याच्यावर वरदान मागा. पवित्र आत्मा वरदान परमेश्वर खरोखर देणार. हालेलुया. शेवटी गोष्ट मी सांगून संपवतो. दुसरा राजा 19 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, दुसरा राजा 19 अध्याय 1 आणि 2. हे ऐकून हिजकियाने आपली वस्त्रे फाडली व गोंडपाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस, शेबना व याजकापैकी वृद्ध लोक यांना गोंडपाट नेसलेले असे आमोजाचे पुत्र यशाया संदेष्टा याच्याकडे त्याने पाठवलं. तो स्वतः गोंडपाट घातला. आपलं सर्व मंत्रिमंडळ, प्रधान याजकांना गोंडपाट घालून यशाया संदेष्ट नबीकडे पाठवला. कारण काय, इजेकियाच्या विरुद्ध एक मोठा राजा, असिरिया राजा, त्यावेळी तो सगळ्यात मोठा राजा होता. तो सगळ्या देशावर वार करून सगळा देश जिंकला. आता यरुशलेमावर वार करण्यासाठी तो आला आणि खूप मोठी सेना आणली. तुम्ही यशाया 36:2 पाहत आहे. यशाया 36:2. तेव्हा अश्शूरच्या राजाने लाकीशाहून रब्साके याला मोठ्या सैन्यानिशी हिजकिया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो पर्टाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नाळाजवळ येऊन टेपला. मोठा सेना आलेला आहे. हिजकिया आणि यरुशलेम त्यांच्याकडे छोटी सेना आहे, मोठी नाही आहे. पण अश्शूरचा राजा म्हणतो, तुम्ही सरेंडर व्हा, आमच्या सावली आमच्यासमोर मान वाका, तर मी तुम्हाला काय करणार नाही, तो तुमच्या देशाचा सत्यानाश करेल. तेव्हा हिजकिया राजा जाऊन देवाकडे प्रार्थना करतो, देवाकडे आरोडी मारतो, देव बाबा तू जरा भाग पडो यांचा. दुसरा राजा 19:16 सेकंड किंग्स 19:16. हे परमेश्वरा कान लावून ऐक, हे परमेश्वरा तू डोळे उघडून पहा आणि सनगरेबाने तुझ्या म्हणजे जिवंत देवाच्या उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक प्रभू राजा. तो काय काय निंदा केलेला आहे बघ. मग परमेश्वर म्हणतो 32 वचनामध्ये, वर्स 32, सेकंड किंग्स 19:32. यासाठी अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो डाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. 33 वचनामध्ये, वर्स 33. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, त्याच्या या नगरात प्रवेश होणार नाही असे परमेश्वर म्हणतो. 35 वचनामध्ये, वर्स 35, त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले 1,85,000 लोकांना मारले. पाटेस लोक उठून पाहतात, ते सर्व प्रेतेच प्रेत. आणि 36 वचनामध्ये, वर्स 36. मग अश्शूरचा राजा युद्ध केला नाही, सनगरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनिवेत जाऊन राहायला लागला, माघारी गेला. तुमच्या विरुद्ध किती शत्रू येईल त्यांना माघारी पाठवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. देवाने एक उंगली फिरवली, सगळे लोक मेले. पण तुम्ही देवासमोर कसं आपला हे गोंडपट घालणे म्हणजे स्वतःला नम्र करणे. तो राजा आहे, राजाचं वस्त्र आहे, त्याने ते वस्त्र फाडले आणि गोंडपाट गरिबाची एक भिकारीचे वस्त्र घालून देवासमोर आला. हे नम्रता देवाने पाहिलं. आज तुम्ही देवासमोर नम्र होऊन प्रार्थना करा. तुमच्या जीवनात सुद्धा जे काय हरवले गेले सगळं तुम्हाला परत येणार. तुमच्या दुःखाचे दिवस संपेल आणि आनंदी दिवस येईल. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद करतो प्रभू. यशाया 25:8 तुझ्या वचन सांगत आहे. यशाया
25:8 Yesaya 25:8 देवबापा सगळ्यांच्या चेहऱ्यातून अश्रू पोचून टाकणार. देवाने सांगितलं, हो प्रभू, दाऊद जसा म्हणाला, माझं विलाप तू काढून टाकले आणि मला लाचाने लावले, माझ्या गोंडपाट काढून मला सुंदर वस्त्र दिले. हो प्रभू, मोर्देगाय आणि यहुदी लोक सर्व उपास संगत प्रार्थना केली, स्वतःला नम्र केले, गोंडपाट घालून प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकली प्रभू. त्यांच्यावर येणारा सर्व आपत्ती हटवून टाकले. जे कानून त्यांच्या विरुद्ध आले त्या कानूनाला तो बदलून टाकला प्रभू. तसं आमच्या देशामध्ये कर प्रभू. देवाच्या लोकांच्या विरुद्ध काय काय कानून घालतात ते सगळं रद्द कर प्रभू. तू करू शकतो प्रभू. तुझ्या लेकरांना वाचव प्रभू. जे काय रडत बसलेलं आहे आमच्या जीवनामध्ये, असं काय संकट आला, त्या संकटात त्यांना बाहेर आण आणि आनंदाचा दिवस त्यांना दे प्रभू. जसं एलिशा नबीने प्रार्थना केलं की मला आत्म्याचं वरदान पाहिजे, पवित्र आत्मा जे मागतात त्यांना दे प्रभू, आणि पवित्र आत्म्याचं वरदान दे. तू म्हटलंस ना, तुमच्या जवान दर्शन पावतील, जवान मुलं मुली दर्शन पावतील आणि भविष्यवाणी म्हणतील. तसं प्रत्येकानं अभिषेक कर प्रभू राजा. आणि शत्रू विरुद्ध वार करत आहे. किती लोकांच्या विरुद्ध जादू टोलना करतात, मंत्र करतात, पण सगळं नाहीशा होऊ दे प्रभू राजा. तुझ्या लेकरांना वाचवणारा परमेश्वर आहे. जे शत्रू त्यांच्या विरुद्ध येतो त्यांना परत पाठवणारा परमेश्वर आहे. आणि शत्रूच्या काही बाण काही तलवार यांच्या विरुद्ध चालणार नाही प्रभू. तो प्रत्येक देवाच्या लेकराच्या तो रक्षा करतो, त्यांना तो सुरक्षा करतो प्रभू. सगळ्यांना सुरक्षा दे प्रभू. आणि आता ते जे बिमारी आहे त्यांना स्पर्श कर, त्यांचा रोग काढून टाक, आनंदाने भर प्रभू. आणि येशू एकच देव आमच्यासाठी जगामध्ये येऊन वधस्तंभावर स्वतःचा जीव आमच्यासाठी दिला, त्याचा रक्त आमच्यासाठी वाहिला प्रभू. म्हणजे जे काय म्हणतात, देवबापा माझ्या पापाची क्षमा कर, तुझ्या रक्ताने त्याने पापाचं काढून टाक, शुद्ध कर, तुझ्या लेकर बनव, आशीर्वाद कर. जे काय आशीर्वाद ते मागतात, चांगली गोष्ट मागतात, प्रत्येकांना दे प्रभू, आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन और आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू आपको आशीष कर. देवबापा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.